नवी दिल्लीतील गजबजलेल्या पत्रकार परिषदेत आज एक नवीन मोठी घोषणा करण्यात आली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशाच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील नवीन टप्पा गाठल्याची माहिती दिली। इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत तब्बल 61,000 कोटी रुपयांच्या 75 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। ही केवळ आकड्यांची घोषणा नाही, तर भारताच्या औद्योगिक प्रगतीची नवीन कहाणी आहे। अश्विनी वैष्णव म्हणाले, भारताने आधी तयार उत्पादनांपासून सुरुवात केली, मॉड्यूल्स, त्यानंतर सब मॉड्यूल्स आणि आता आपण थेट इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या निर्मितीपर्यंत पोहोचलो आहोत। त्यांच्या या शब्दात देशाच्या आत्मनिर्भरतेचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता। या प्रकल्पामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे। अंदाजे 61,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 65,000 रुपये रोजगार निर्मिती होणार आहे। म्हणजेच ही योजना केवळ उद्योगांसाठी नाही, तर हजारो कुटुंबियांच्या भविष्यासाठीही आशेचा किरण ठरतोय। आता भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक नवीन उंचीवर उभा आहे, जेथे सेमीकंडक्टर चिप्स पासून ते अंतिम उत्पादनापर्यंत सर्व काही देशातच तयार होणार आहे। ही घोषणा म्हणजेच मेक इन इंडियाच्या प्रवासातील आणखी एक भक्कम पाऊल आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला मिळाली नवी दिशा। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।